नमस्कार. मी संकेत अनिल किल्लेदार, भाजपचा एक निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ता आहे. मागील 10 वर्षापासून ह्या प्रभाग क्रमांक 21 आसरा परिसरामध्ये मी समाजसेवेचं काम करतोय. हे काम करत असताना मला माननीय बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला मोठ्या प्रमाणावरती बापूसाहेबांनी निधी दिला. तो निधी मला दिल्यामुळं मी ह्या भागामध्ये बरीच विकास कामं करू शकलोय. मी या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा, या ठिकाणी माझ्या भागामध्ये बरीच मंदिरं आहेत. तर त्या मंदिराच्या माध्यमातून या भागामध्ये बरेच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. वारकरी संप्रदाय या भागामध्ये राहतो. त्या वारकरी संप्रदायाच्या मागणीवरून या ठिकाणी एक सभा मंडप असावं, ज्यामुळं आपल्याला या भागामध्ये आपली हिंदू संस्कृती रुजवता येईल. हिंदू संस्कृतीचे विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम आपल्याला या भागामध्ये करता येतील. त्यामुळे आपण या भागामध्ये एक समाबंध करावा असं वारकरी संप्रदायाचं माझ्याकडे एक मागणी होती. मी माननीय सुभाषबाबू देशमुख यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची जी मागणी आहे ती बापूंसमोर ठेवली. बापूंनी ती तात्काळ मान्य केली आणि या भागामध्ये आज माझ्या भागात वारकरी संप्रदायाला आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी एक भलं मोठं सभामंडप या परिसरामध्ये मी उभा केलेला आहे. त्याचबरोबर या भागामध्ये पूर्वी अशी अवस्था होती की महिला 7च्या पुढे घरातून बाहेर पडत नव्हत्या. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी मागच्या 4-5 वर्षापासून माझा महिला वर्ग रात्री 12 पर्यंत या ठिकाणी अगदी सुरक्षितपणे कसा बसू शकेल याचा विचार करून या भागामध्ये मी LED दिवे या ठिकाणी प्रत्येक पोल टाकून दिवे लावून घेतलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य नाहीस झालेलं आहे. या ठिकाणी मी बगीचा केलेला आहे बापूसाहेबांच्या निधीतून. या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक केलेला आहे विकास कामं करून. त्याच्यानंतर सगळ्यामध्ये येताना लोकांना त्रास व्हायचा आहे कारण या ठिकाणी रस्ते नव्हते. आज माझ्या परिसरामध्ये मी चोहूबाजूंनी रस्त्याचं जाळं विणलेलं आहे. भागाचे आमदार माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांनी मला वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजप पक्षामध्ये उंची दिली, त्याबद्दल मी बापूसाहेबांचा आभार मानतो. माझ्या भाजप पक्षाने मला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद देऊन आतापर्यंत केलेली विकास कामं आणि भविष्यामध्ये इथून पुढे एक व्हिजन ठेवून माझ्या भागाला स्वित्झर्लंड करण्याचा माझा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतोय. आणखीनही मी 70-80 लाख रुपये निधी आणलेला आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना नाना नानी पार्क करणे, त्याचबरोबर एक वाचनालय बांधण्याचं त्या ठिकाणी मानस आहे. त्या ठिकाणी एक अन्नछत्र चालू करून त्या ठिकाणी अन्नछत्रची पत्राशेड उभारण्याचा निधीमधून आमचा मानस आहे. या सर्व गोष्टी हळूहळू मार्गी लागतील आणि हा भाग सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टिकोनातून मी कायम कटिबद्ध राहीन, प्रयत्नशील राहीन. आणि ह्या आता निवडणुकीच्या माध्यमातून मी या भागातील माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की आतापर्यंत केलेली विकास कामं बघून माझी सौभाग्यवती सौ मंजिरी संकेत किल्लेदार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 21 महिला सर्वसाधारण गटातून ती उभारलेली आहे. आज काही पक्षाच्या काही आदेशाला मान्य करून मी स्वतः उमेदवार न राहता त्या ठिकाणी माझ्या घरातील महिलेला उमेदवारी पक्षाने दिलेला आहे. पक्षाचा त्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि आपण या भागातील नागरिक म्हणून मी आजपर्यंत केलेली विकास कामाची दखल घेऊन आपण भाजपच्या आणि माझ्यासारख्या सामान्य भाजपच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं ही आज सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो.